नमस्कार. मी आर जे बंड्या आजच्या बोधकथेला सुरुवात करतो. एका राजदरबारामध्ये एक गायक खूप मनापासून गात होता. अगदी तल्लीन होऊन गात होता. त्याचं गायन ऐकून राजा उत्स्फूर्तपणे म्हणाला, अरे याला 5 गोण्या भरून सोनं द्या रे. हे ऐकल्यावर त्याचा हुरूप आणखीन वाढला. तो अतिशय तल्लीनतेनं गाऊ लागला. राजा म्हणाला, कोण रे तिकडे? याला 5 गोण्या भरून हिरे द्या, माणिक द्या, मोती द्या. आता तर गायकानं ठरवलंच. गायनाचा स्वर्गच उतरवायचा आपल्याला पृथ्वीवरती. आज या राजदरबारामध्ये राजाला खुश करून टाकायचं, सगळ्या दरबारांना खुश करून टाकायचं. त्याचं ते गाणं ऐकून राजा उत्स्फूर्तपणे म्हणाला, याला 5 गोण्या भरून सुवर्ण मोहरा भेट द्या. होता होता राजानं गायकाला या सगळ्या भेटवस्तूंबरोबरच 5 गावं आणि तह हयात सरदारकीही इनाम देण्याचं फरमान सोडलं. गायक आनंदानं घरी आला. कुटुंबियांना, शेजाऱ्या पाजाऱ्यांना त्यानं ही सगळी खुशखबर देऊन टाकली. सगळा गाव अतिशय उत्कंठेनं इनामाची वाट पाहू लागला. काही दिवस निघून गेले हो, तरीही काही खबर आली नाही. तेव्हा गायक काळजीमध्ये पडला, स्वाभाविकपणे. मग त्यानं मनाचा हिय्या केला. तो पुन्हा राजमहालात गेला. राजाला म्हणाला, महाराज मला माफ करा, पण तुम्ही जाहीर केलेलं कोणतंच इनाम मला मिळालं नाही हो. राजा दिलखुलासपणे म्हणाला, अहो गंधर्वराज, या देण्या घेण्याच्या गोष्टींनी कशाला आपल्या स्वर्गीय आनंदाला तुम्ही गालबोट लावताय? तुम्ही माझ्या कानांना खुश करत होतात आणि मी तुमच्या कानांना खुश करत होतो. संपला विषय. वेळ, प्रसंग, भावना याचं कोणतंही भान नसताना फक्त आपल्या कानांना बरं वाटेल म्हणून कृती करणारे अनेक खुशमस्करे, तोंडावरती गोड बोलणारे, पाठीमागे वाईट बोलणारे अनेक आपल्या आसपास असतात. त्यांना वेळीच ओळखा. जमल्यास त्यांना आपल्यापासून दूर करा किंवा त्यांच्यापासून सावध राहा. आजची बोधकथा जर तुम्हाला आवडली असेल तर तुम्ही नक्की शेअर करा. कमेंट्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया द्या आणि तुमच्या बंड्याचा उत्साह वाढवा. धन्यवाद.